आज मला बनवायचं होतं एक स्पेशल मेनू, पण त्याची तयारी आम्हाला चिकन आणण्यापासून करायची होती. आणि चिकनसुद्धा आणलं आणि घरी जाऊन त्याला हळदी मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलं. आणि या मुलांना जायचं होतं स्विमिंगला, कारण की 15 दिवसापासून आमचा स्विमिंग पूल बंद होता. आणि ह्या मुलांचं असं होतं की कधी एकदाचं स्विमिंग पूल चालू होतो आणि आम्ही स्विमिंगला जातो आहे असं. आणि इकडे लाडूलासुद्धा मी घेऊन आली होती, तिचंसुद्धा त्यांना हाका मारायचं चाललेलं होतं. लगेचच घरी आले आणि पटकन बिर्याणीची तयारी केली. आता आज मला बनवायची होती बिर्याणी. तर मस्त असं इकडे थोडंसं तेल आणि खडे मसाले टाकून भात शिजायला टाकला. आणि इकडे मी तेलामध्ये कांदा वगैरे परतून घेऊन चिकन शिजायला टाकलं आणि रायतासुद्धा तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. तर बिर्याणी बनवायसाठी मी थोडासा बिर्याणी मसाला घेतला होता आणि आपलं घरचंच थोडेफार मसाले टाकून छान अशी बिर्याणी बनवली. आता भात जो होता तो आपला 80% शिजलेला होता. हा बिर्याणीचा बासमती राईस होता. आणि चिकन थोडंसंच आपलं मसाला वगैरे टाकून मी असं आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय केलं, पण खूप छान झाली होती बिर्याणी. तर भात आणि चिकन असे 2 लेयर लावून घेतले आणि थोडंसं पाण्याचा हात असं शिंपडून मी हे मस्त असं ताट ठेवून दिलं झाकून. तर 10 मिनटानंतर एकदम स्लो गॅसवरती ठेवून दिलं आणि 10 मिनटानंतर बघितलं तर मस्त अशी बिर्याणी रेडी झाली होती. आणि रायता वगैरे हे करून मस्त ताटं केली आणि सर्वांनी छान असं डिनर केलं. आणि आता डिनर झाल्यानंतर ह्यांना जायचं होतं खेळायला, तर म्हटलं चला आपण सुद्धा एखादा शॉट मारूया, कारण बऱ्याच वर्षानंतर मी आज बॅट हातामध्ये घेतली होती आणि 1-2 शॉट मी सुद्धा खेळले. तसं तर मला फारसं काही खेळायला येत नाही, तर अशा पद्धतीने गेला आजचा